श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थाचे नामस्मरणे मनाला शांती मिळवून देते. स्वामी समर्थाचे काही संदेशही असेच आपल्याला आयुष्यात मार्ग दाखवण्यासाठी उपयोगी ठरतात. जसा आईचा आधार तिच्या तान्ह्या लेकराला, तसा आधार आपल्याला स्वामी समर्थाचा. जेव्हा आपण कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्याला सुद्धा कोठेतरी काही चांगलं घडत असते. दे भिरकावून तू तुझी साथ, तूच आहेस तुझी रे साथ, देईल देव भरपूर तुला, फक्त साफ ठेव तुझी नीती. आयुष्य क्षणोक्षणी वाटे मला श्री स्वामी नामाचा आधार. स्वामी समर्थ असता कोण राहील निराधार. जीवनात यशस्वी होण्याचा एकच उत्तम मार्ग आहे, दुसऱ्याचं चांगलं झालेले पाहण्याची हिंमत आपल्या मनात असली पाहिजे. जीवनात असंकट ही फक्त तुमच्यातली शक्ती आणि चिकाटी पाहण्यासाठी येत असतात. जिथे आपण पडतो असमर्थ तिथे उभे राहतीस फक्त स्वामी समर्थ. एखाद्या पाषाणातून देवाची मूर्ती बनवण्यासाठी टाकीचे घावे सहन करावेच लागतात. तसेच आपल्या जीवनात कठीण परिस्थितीला सामोरे गेल्याशिवाय मानवी मूर्ती कशी बनणार. मानवाने गरिबांना दान करावे म्हणजे स्वामी त्याला धन देतील. आपण आपल्या आयुष्यात किती आनंदी आहे हे त्याला महत्त्व नाही, तर आपण आपले मुले कोण आनंदी आहे व आपण कोणामुळे आनंदी आहोत याला खूप महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, नको होऊ निराश, मी आहे तुझ्या जवळपास. झाकून तुझे नयन कर चिंतन, बघ मी आहे तुझा विश्वास. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनातील कठीण संकटात आहे मी, तुला कधी हरू देणार नाही. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक अडचणीत योग्य मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, अडचणीत असणाऱ्यांनी सहाय्य करा म्हणजे त्याची सोबत मिळेल. स्वामी समर्थाची कृपा अपरंपार आहे, फक्त त्याच्या सेवेत आपल्याला झोकून द्या आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. हे स्वामी समर्थाचं एवढं वाक्य पुरेसं आहे. कोणालाही अडचणीत विजय मिळवण्यासाठी आपण आपल्या मनामध्ये भक्ती आणि विश्वास असेल तर जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. श्री स्वामी समर्थ भक्ती करा म्हणजे या सगळ्या संकटातून आपल्याला मुक्ती मिळेल. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणतेही दुःख राहिलं नसतं. जीवनात दुःखच जर उरलं नसतं तर खरंच सुख कोणाला कधी कळलं असतं. उद्या काय होईल, आज काय होईल कोणालाच माहीत नसते, म्हणून आनंदात जगावी. तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.